मित्रांनो, गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या गर्दे हॉल मध्ये आहे। आज 13 मार्च आहे आणि या जिल्ह्यातील एका मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस हा साजरा होतोय। संदीप दादा शेळके ते वन बुलढाणा मिशन घेऊन निघालेले आहेत। खासदारकीची निवडणूक लढायची आहे आणि गाव गाव पिंजून काढत आहेत। त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊयाच। तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतोय आणि काही प्रश्न आमच्या दर्शकांच्या वतीने तुम्हाला विचारायचे आहेत। एक पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की दरवर्षी तुमचे वाढदिवस साजरे होतात, आजच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य काय वाटतं? दरवर्षी आपण सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करतो। यावर्षी तो त्याच पद्धतीने केला। मागच्या वर्षी 3000 तरुणांनी रक्तदान केलं होतं। यावर्षी जवळपास 3100 3100 तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। त्या सगळ्यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो। यावर्षीचं वैशिष्ट्य हे आहे रणजितजी माझ्यासाठी की यावर्षी वन बुलढाणा मिशन माझ्या सोबतीला आहे। म्हणजे त्याचा संकल्पक जरी मी असलो तरी खऱ्या अर्थानं ती आता राजकीय लोक चळवळ झालेली आहे। गावागावामध्ये घराघरामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये ही चळवळ रुजलेली आहे आणि त्या चळवळीचा जो प्रतिसाद आहे तो माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। एक 5 मुद्दे जर मी तुम्हाला विचारले की नेमकं आपल्याला निवडणूक का लढायची आहे, एक 5 मुद्दे ठळक मुद्दे कोणते सांगता येतील जिल्ह्याच्या बाबतीतले? मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये ते सांगितलं की मला राजकारणामध्ये का यावंसं वाटलं। बिझनेस म्हणूनही मी आलेलो नाहीये आणि करिअर म्हणून तर मी मुळीच आलेलो नाहीये। इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, मग त्या शेतमालाच्या भावापासून सिंचन असेल, पांधन रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत। मला असं वाटतं की सिंचन 15% आज जिल्ह्यामध्ये सिंचन आहे। सिंचन मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे। सिंचन जर वाढलं तर शेतकरी आणि शेतमजूर सुखी होईल अशी एक परिस्थिती आहे। सिंचन वाढल्यानंतर क्रॉप पॅटर्न बदलता येऊ शकतो। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी उभे होऊ शकतात, पण त्याच्यासाठी सिंचनासोबत पांधन रस्त्यांची जोड देणं फार महत्त्वाचं आहे। मी एक सर्वेक्षण केलं की जर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पांधन रस्ते झाले तर या जिल्ह्याचं शेतीचं उत्पन्न 1000 कोटींनी वाढलेलं राहील, एवढी क्षमता या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। MIDC प्रत्येक तालुक्यामध्ये झाली पाहिजे। स्थानिक मुलांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे। मोठमोठ्या कंपन्या मोठमोठे उद्योग आमच्या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे, ही भूमिका माझी आहे। लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क जैवविविधता प्रकल्प झालं तर शास्त्रज्ञ आणि पर्यटक त्या ठिकाणी येतील। तीर्थक्षेत्र, जल प्रकल्प, अभयारण्य हे एकत्र जोडले तर रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉरच्या माध्यमातून आणि शेगावला संतपीठच्या माध्यमातून फार मोठा रोजगार या ठिकाणी उभा होऊ शकतो, ही माझी भूमिका आहे। घाटावरचे तालुके सीडचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात, ते सीड हब होऊ शकतं, त्याला चालना दिली पाहिजे। चांगले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये असले पाहिजे, ही संकल्पना मी घेऊन जातो आहे। सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र की माझ्या बहिणींना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ती त्या क्षेत्रातली जिजाऊ म्हणून बाहेर आली पाहिजे, याच्यासाठी मला काम करायचं आहे। ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या आहेत, मला वाटतं नेते काय करतात, रस्ते आणले, नाली आणली, याच्यापेक्षाही शेतकरी, शेतमजूर, निराधार, भूमिहीन, अपंग, विधवा भगिनी यांचं वेगवेगळं सर्वेक्षण केलं पाहिजे। त्यांना एक स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे की ज्या घटकासाठी जी योजना आली, कर्जमाफी, पीक विमा आला तर त्या स्मार्ट कार्डवर शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। एखादं घरकुल आलं तर माझ्या निराधार बांधवाला, विधवा भगिनीला मानधन त्या कार्डवर मिळालं पाहिजे। नाहीतर अनेक वेळा खूप कागदपत्र जमा करावं लागतात, 10 वेळेस कागदपत्र जमा करावं लागतात, पीक विमा मिळत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे ग्रामीण भागामध्ये की लोक अतिक्रमणमध्ये राहतात। अतिक्रमित धारकांचे 8चे पट्टे नियमित झाले पाहिजे, ते नियमित नसल्यामुळे क्लासमध्ये राहतात। तेही भारताचेच नागरिक आहेत, त्यांची अडचण आहे। कोणाला वाटतं क्लासमध्ये राहावं, कोणाला वाटतं झोपडीमध्ये राहावं, पण सर्वसामान्य माणसांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळं त्याचा नाईलाज आहे की त्याला त्या परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागतं। पण ते तिथं राहत असताना त्यांचे 8चे पट्टे नियमित नसल्यामुळं त्यांना वीज मिळत नाही, पाणी मिळत नाही आणि घरकुलामध्ये त्यांचा समावेश होत नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात। तर ते काम आपल्याला करायचं आहे। अशा पद्धतीने सगळं स्टॅटिस्टिकली तुमच्याकडे सगळं आहे, सगळा डेटा आहे, तुम्हाला व्हिजन आहे तुमच्याकडे, अजूनही NDA म्हणा किंवा मग इंडिया आघाडी म्हणा हे तुमच्याशी संपर्क का करत नाही तिकिटासाठी? आता बऱ्याच वेळा बातम्या येतात की मी या पक्षाच्या नेत्यांना भेटलो, त्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो, परंतु
मध्यंतरी एक असं होतं की मनसेला पण तुम्ही काही भेटून आले, असं पण अफवा होती बहुतेक की चर्चा होती नाही, विठ्ठल भाऊ लोखंडकर यांचे माझे पारिवारिक संबंध आहे. त्यांची जिल्ह्याची लोकसभेच्या संदर्भात मीटिंग शेगावला सुरू होती. माझा शेगाव तालुक्यामध्ये परिवर्तन रथ यात्रा सुरू होती. तर योगायोगानं बोलणं झालं, फोनवर बोलणं झालं आणि ते तिथं बसलेले होते. मी त्यांना भेटायला गेलो. मुद्दा आपला आहे की हे एनडीए किंवा इंडियाचं लक्ष का नाही? मला एक सांगा, 35-40 वर्ष हा मतदारसंघ राखीव प्रवर्गात होता. या पक्षांनी बाहेरच्या लोकांना खासदारकीचे तिकीट दिले नाही, स्थानिक लोकांना तिथं आम्हाला संधी मिळाली नाही. 15 वर्ष या खासदाराचं काम आपण ते तर स्थानिकच होते, मग त्यांचं काय? स्थानिकच होते. त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहित आहे. त्याच्यावर आता न बोललेलं बरं की त्यांनी कशा पद्धतीनं त्यांनी जे काम केलेलं आहे, तर कुठेही विकास दिसत नाही. मला सांगायचं आहे की 50 वर्ष आमचा जिल्हा जर विकासापासून दूर राहत असेल आणि मग जे काम करणारे लोक आहेत, ज्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत की विकास झाला पाहिजे, या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य घटकासाठी विकास झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, हे काम मी करत असताना जर एनडीएला किंवा इंडिया आघाडीला ते जर दिसत नसेल, तर याच्यावर मी काही बोलू शकत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला तिकीट द्यावं किंवा देऊ नये. पण दोन्हींविषयी काय वाटतं तुम्हाला, इंडिया आघाडी आणि एनडीए म्हणजे किंवा भाजप? मुळात आता कसं झालेलं आहे की जनतेनं एक लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रस्थापित पक्षांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असले पाहिजे आणि विरोधी पक्ष सुद्धा मजबूत असले पाहिजे. ती लोकशाहीची गरज आहे. बाबासाहेबांनी जी घटना दिली, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यावर आधारित, तर त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुद्धा अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडं मी कसं बघतो, याच्यापेक्षा ते लोकशाही मजबूत राहण्याकरता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला नेमकं सांगता नाही येणार, आता थोडे दिवस शिल्लक आहेत, परंतु त्यांचं जे किमान बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत दोन्ही पक्षांचं जे तिकीट वाटपासाठी भिजत घोंगडं आहे, त्याच्यावरून ते तिकीट वाटपासाठी, तिकीट देण्यासाठी संभ्रमात आहेत, एवढं सध्या दिसून येतं. दोन्ही जवळच्या वाटतात का? जो तिकीट देईल, जिल्ह्याचा विकास जो करेल तो जवळचा वाटेल, असं आहे का? एक भूमिका अशी होती माझी की जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आपण कोण्याही पक्षासोबत जाऊ शकतो का, या भूमिकेनं मी त्याकडे बघत होतो. परंतु मला असं वाटतं, ही भूमिका माझी काही काळ तशी होती, मी ती अमान्य करत नाही की जिल्ह्याचा विकास सर्वप्रथम आहे. परंतु कधी कधी असे जाणवतं ग्रामीण भागामध्ये की शेतमालाचे जे भाव घसरलेले आहेत, अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यामुळं जे सत्ताधारी पक्ष आहे, ते जर खरंच सोयाबीन कापसाच्या आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहेत का, त्यांचं आयात निर्यातीचं धोरण बदलून, किंवा यावर्षी जे प्रचंड नुकसान झालं आयात निर्यातीच्या धोरणामुळं, कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही, त्याच्यासाठी कोणी पॅकेज देणार आहे का सत्ताधारी पक्ष? तर त्यांच्यासोबत जाण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. मला वाटतं की विकासाचं म्हणून जात असताना, परंतु जर शेतकरी शेतमजूर उद्ध्वस्त होत असेल, तर मग सगळ्याच गोष्टी तर काही विकासावर अवलंबून राहणार नाही. शेतीच जर उद्ध्वस्त झाली, शेतकरी मोताळा तालुक्यामध्ये वाडी, गुगळी, परडा, सिंदखेड या गावांमध्ये तरुण पोरांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे ते विदारक चित्र आहे. त्याच्यामुळे तिकिटापेक्षा शेती विषयाच्या बाजूने भूमिका मांडणारे लोक आज जास्त महत्वाचे आहेत, असं मला वाटतं. तो पक्ष जास्त महत्वाचा आहे. तो पक्ष जास्त महत्वाचा आहे. अपक्ष म्हणून लढवणार का जर तिकीट कोणाचं मिळालं नाही? आता जवळपास सगळ्यांना जिल्ह्यामध्ये माहीत झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे, संवाद मेळावे 50 संवाद मेळावे झाले, परिवर्तन पदयात्रा झाली. त्याच्यानंतर आपण ही बुलढाणा जिल्ह्याची अनेक कार्यक्रम आपण घेतले. बुलढाणा मिशन अंतर्गत कष्टकरी मेळावे आहेत, महिला मेळावे आहेत, तरुणांची मेळावे आहेत. आता लोकसभा परिवर्तन रथ यात्रा सुरू आहे. म्हणजे 1268 गावं लोकसभेमध्ये आहेत, वाडी वस्ती शहर 1953 बूथ आहेत. आतापर्यंत माझी 1400 बूथची बांधणी झालेली आहे आणि त्या बूथ एजंटसाठी माझ्या कार्यशाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आणि रथ यात्रेच्या माध्यमातून माझा संकल्प होता 50 दिवसांमध्ये 500 गावांमध्ये जायचं, तर मी 300 गावांमध्ये आजपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे निवडणूक म्हणाल किंवा पॉलिटिक्स म्हणाल तर मी परतीचे दोर आता कापून टाकलेले आहेत. त्याच्यामुळं निवडणूक लढवलीच पाहिजे आणि माझ्याच राजकीय भवितव्यासाठी नाही, तर एक जनतेचा आवाज म्हणून जो गावोगावी मला तरुणांचा, माझ्या माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, तर त्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून समोर गेलं पाहिजे, ही माझी भावना आहे. माझा प्रश्न, पक्ष अपक्ष म्हणून लढवणार की कसं? अपक्ष म्हणून जाणार. जर तिकीट कोणाकडून आपल्याला मिळालं? आता तिकिटाला काही मोजके दिवस शिल्लक आहेत, त्याच्यामुळे आपणही, मला खूप लोक गमतीनं म्हणतात, दादा काही करा, आपलं सगळं चालू आहे, आता मीटिंग बस झाल्या, सेटिंग करा.
तिकीट आणा. मी म्हटलं ते काही एसटीचं तिकीट नाही रेल्वेचं तिकीट नाही बरोबर. की 2-4 हजारामध्ये सहज आपण विकत घेऊ शकू. बरं, मला एक शेवटचा प्रश्न की अपक्ष म्हणून तुम्ही निवडून आल्यानंतर शुभेच्छा तुम्हाला निवडून येण्यासाठी, पण अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करायला आवडेल की नरेंद्र मोदींच्या? आता हा जो प्रश्न आहे तर खऱ्या अर्थानं जेव्हा मी निवडणुकीला सामोरं जाईल त्यावेळेची राजकीय परिस्थिती कशी असेल आणि कोणता मतदार वर्ग, वेगवेगळ्या विचारधारेचे मतदार आहेत, विकासाची मागणी करणारे मतदार आहेत किंवा दोन ज्या विचारधारा आता देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये वादविवाद वादळ सुरू आहे, तर कोणता मतदार मला मतदान करतो त्या मतदाराच्या भूमिकेवर माझा पुढचा निर्णय राहील. आज त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य ठरणार नाही. मित्रांनो, एक महत्वाची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली आहे आणि सांगितलं पण स्पष्टपणे सांगितलं की परतीचे दोर आता कापलेले आहेत. मी गावागावात पोहोचलेलो आहे, निवडणूक लढवणारच. पक्ष कोणताही असो, पक्षाचं तिकीट आता मिळेल की नाही याची शाश्वती नाही, पण अपक्ष म्हणून तरी लढेल आणि लढतोय याच्यासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी लढतोय. हे महत्वाचा संदेश या ठिकाणी संदीपदादा शेळके यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन मुकेश मोरे यांच्यासह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.